मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून जालन्याच्या आंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। कालच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी 1.5 तास मनधरणी करून देखील तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावरती ठाम राहिले। जरांगेंनी आज उपोषण सुरू करताच सरकारची धांदल उडाली आहे। त्यांच्या मागण्यांवरती सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकारने एक विशेष मसुदा तयार केला। सरकारचं शिष्टमंडळ हा मसुदा घेऊन आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालंय। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रत्येक दगडाखाली एक अभ्यास झाला की चुने घाल्यावर हे नंतर डोक्याला लय खुराक देतात। टायमाला म्हणतात लय बेस्ट, तिथं जे आरच्या टायमाला म्हणले लय बेस्ट जे आर तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही। त्याच्यामुळं उन्हात का तळा ना त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल। पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासकपणे आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्री घोषणा केली की झालं, 1 महिन्याची गरज नाही। कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू। विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या। आम्ही तुमच्या राजकारणाला अडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला अडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला अडा येणार नाही। पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही, हे तुम्हीच करू शकता। कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे, काही त्रुटी होते, आम्ही काही नाकारत नाही। काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला। आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे, नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील। तिथं जर अभ्यासकांनी चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे। तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।